रामनवमी आज आहे आणि त्यामुळे देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा होताना दिसतोय। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी होताना दिसतेय। वडाळा इथली आपण दृश्य पाहणार आहोत। तर अयोध्येत अलोट अशी गर्दी आज रामनवमीच्या रामजन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी झालेली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। काळाराम मंदिरात आता कशा प्रकारे राम जन्मोत्सव साजरा होतोय, काय अधिक माहिती द्याल योगेश? तिथे नेमका कशा प्रकारे या वर्षीचा राम जन्मोत्सव साजरा होतो आहे? काळाराम मंदिरामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राम जन्मोत्सव साजरा होतो। मात्र यावर्षीचा राम जन्मोत्सव वेगळा असा आहे, रामनवमी वेगळी अशी आहे की या ठिकाणी अलोट अशी गर्दी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळारामाचं दर्शन घेतलं आणि आरती केल्यानंतर या वास्तूला अधिक महत्त्व झालेलं आहे आणि त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्रातून नाशिकमध्ये आलेले आहेत। सकाळी पहाटे 4 वाजेपासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा आपल्याला मंदिराच्या बाहेर पाहायला मिळत आहेत, ज्या सहसा दिसत नव्हत्या आणि त्या आता रामनवमीच्या दिवशी आज प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत। काळाराम मंदिरामध्ये काळाराम महोत्सव हा गेल्या 7 दिवसापासून सुरू आहे। सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी सुरू होता आणि आता पूजा विधी करत सकाळी पहाटे काकड आरती या ठिकाणी करण्यात आली आणि आता राम जन्मोत्सवाची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात राम जन्म या ठिकाणी साजरा होईल। गर्भगृहामध्ये आपण बघू शकतो राम जन्मोत्सव आता साजरा झालेला आहे। सर्वजण फुलं आणि याचं हे करून राम जन्मोत्सव साजरा करताना दिसत आहेत। आपल्याकडे सगळे व्हिज्युअल्स या ठिकाणी गर्भगृहातून लाईव्ह राम जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। आरतीला आता सुरुवात झाली आहे, आपण आरती ऐकूया।